भाऊजी तुम्ही तसेच डुबता, तुम्हाला वेटची गरज नाही. स्माइल. मस्त, एक नंबर जमलं पूर्वजाला. शिव सकाळ मित्रांनो, मी किरण ठाकरे फ्रीस्टाईल भटकंतीच्या एपिसोडमध्ये आपलं हार्दिक स्वागत करतोय. आजचा आमचा दुसरा दिवस. देवगडमध्ये जस्ट उठलोय, 7:30 वाजले. तुम्ही बघू शकता सनराईज झाला आहे. तर आज आमचा प्लॅन आहे की आज आम्ही जाणार मालवण बघायला. तर सगळ्यांची इच्छा आहे सिंधुदुर्गचा किल्ला, वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी, तारकर्ली बीच, सुनामी आयलँड. तर ते तिकडं बरंचसं काही बघण्यासारखं आहे. पूर्ण एक दिवस तर एक दिवसात कमी पडतो. तर पाहू जेवढं ॲडजस्ट होईल, जेवढं कवर होईल तेवढं कवर करू आणि मग वापस रिटर्न संध्याकाळपर्यंत देवगडला येऊ. तर मग चला. तर मित्रांनो, आम्ही आता जातोय कुणकेश्वर. पहिले कुणकेश्वरचं दर्शन घेतोय, मग जाऊ आम्ही मालवणला. तर आता हा आचरा रोड आहे, देवगड आचरा रोड आणि मालवण. पहिले कुणकेश्वर लागेल, कुणकेश्वरहून नंतर मग मालवण. कुणकेश्वर मंदिराजवळ आलो आम्ही आणि हा सुंदर नजारा बघा. खालून पाठीमागून जायचं ना. ते लास्ट टाइम गाडी लावली तिथे जो इकडनं बंदच आहे, खालूनच जावं लागेल. इथं पार्किंग करतो आता गाडी सावलीत. काजूगर 550 रुपये किलो. तिथं मंदिराजवळ पोहोचलो, आता दर्शन घेतो. तर मित्रांनो, आमचं कुणकेश्वराचं दर्शन झालं. तर आता आम्ही निघतो मालवणला. इथं तर रस्त्याचं काम चालू आहे बघा, सिमेंटचे रोड. मागच्या वेळेस नव्हते, आता इथे सिमेंटचे रोड करणं चालू आहे. मस्त आहे, क्यूट आहे. लेना है क्या?
आएगी क्या? उसकी तो आवाज ही बंद कर दी तुम लोगों ने। आसरा रोड, देवगड ते मालवण. इकडे मालवण आसरा, लेफ्ट टर्न. राईट घेतो आणि इकडं मालवण इकडंच आहे. इथं बोर्ड नाहीये पण तरी मी राईट टर्न घेतला. या रस्त्याने आलो आणि एक राईट टर्न घेतला. एकदम क्लीन वॉटर आहे. आता मालवण राहिलं जवळपास 15 किलोमीटर. तर 20-25 मिनिटात पोचतो आम्ही मालवणला. आता बॅटरीची रेंज राहिली आहे 81%. काल रात्री लावली होती चार्जिंगला आणि 100% केली होती. आता मालवण काय 50 किलोमीटर आहे देवगडपासनं. तर 50 आणि 50 100 110 120 किलोमीटर होऊन जाईल. तर काय प्रॉब्लेम नाही. मालवणमध्ये चार्ज करण्याची गरज नाही. आता आलोय मालवण जवळ. तरी बराच उशीर झाला आम्हाला. आता किती वाजले? 12 वाजले. सिंधुदुर्ग किल्ला, रॉक गार्डन, मालवण शहर, शिवला आपल्या सरळ जावं लागेल. इकडे सरळ जातो. इकडे कुडाळ, कणकवली, इकडे मालवण. किल्ला बहुतेक किल्ला पाहायला आम्हाला वेळ भेटणार नाही यावेळेस. तर नेक्स्ट टाइम बहुतेक आमचा किल्ला बघणं होईल. तसा किल्ला तर मी बराच वेळ पाहिलाय पण मी त्याचा व्हिडिओ शूट नाही केला अजून आतापर्यंत. तर इकडं मालवणमध्ये भरपूर होमस्टे आहेत. होमस्टे भरपूर आहेत इकडं. कमर्शियलायझेशन खूप झालेलं आहे आणि पर्यटक लोक खूप गर्दी करतात. पण यावेळेस मला बहुतेक असं वाटतं की जास्त गर्दी नसेल. कारण की बऱ्याच जणांच्या एक्झाम चालू आहेत 10वीच्या, लहान मुलांच्या. पुढच्या महिन्यात होईल गर्दी. एप्रिल महिन्यात सगळ्यांना सुट्ट्या भेटतील. इथं गाडी पार्क केली आम्ही आता मालवण किल्ल्याजवळ. तो मालवण किल्ला आहे. इथं मालवण किल्ल्यासाठी फेरी बोट असतात. तिथे तिकीट काढावं लागते काउंटरवर. आणि स्कुबा डायव्हिंग, वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी इथं शॉप आहे. ते गर्दी कमी वाटते. आज सॅटर्डे असून गर्दी कमी आहे. स्कुबा डायव्हिंगसाठी जातोय आम्ही आता. तर स्कुबा डायव्हिंगचे पर हेड 700 रुपये 800 रुपये घेतले आणि 300 रुपये आमच्या तिघांचे बोटिंगचे त्यांच्यासोबत जाऊ. तर ते असं हे बँड लावून देतात की आता हे 3 जण करणार आहे. थर्ड पर्सन स्कुबा डायव्हिंग. जसं आपण पुण्यामध्ये जात नाही का पबमध्ये, तेव्हा ते बँड लावतो तसं सेम त्यांनी इथे लावलं. तर आता मी बोटमध्ये चाललो राईडसाठी. चपला घालून जातोय. चपला काढायला पुरल्या असत्या कारमध्ये. आम्ही एवढी टीम आहे आमची. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. तू करणार आहे ना स्कुबा डायव्हिंग? पूर्वा करते स्कुबा डायव्हिंग, जयाताई करते आणि भाऊजी करतायत. तर ती स्कुबा डायव्हिंग आहे ना किल्ल्याजवळ होते. किल्ल्याजवळ नेतात ते आणि 15-20 फूट खाली नेतात. ते महाराजांची नवीन झाली ना मूर्ती ते तिथं. मी झूम करून बघतो. ते इथं मूर्ती झाली आहे ती. आणि हे स्कुबा डायव्हिंग करायची माहिती आहे का? शक्यतो दुपारी करायची या 12-1च्या दरम्यान. तेव्हा लाईट असते आतमध्ये पाण्यात. तर ते या बोटीतून त्या बोटीत बसवतील. त्यात सगळं ऑक्सिजन वगैरे हे असते, सामान असते त्यांचं. मागच्या वेळेस मी इथंच आलो होतो.
हा शिडीला घट्ट धरून राहायचं. गाईड येणार, तुम्हाला बिसिडी घालणार, त्याच्यात हवा भरणार आणि तो सांगेल हात सोडा, तेव्हाच हात सोडायचा, त्याच्या आधी हात सोडायचा नाही. एकदा का हात सोडायला सांगितलं साईडला गेलात की पोहायचं नाही, सोबत असेल तो पोहणार आहे. तुम्हाला फक्त तोंडाने हवा ओढून तोंडानेच हवा सोडायची. कनेक्शनला तिथे एक डिमांड वॉल्व असेल, ते सांगणार तुम्हाला पायरीवर कसं पकडायचं. ते कनेक्शन तोंडात पकडायचं. आवडताना नाकाचा अजिबात वापर करू नका, सवय नसते. त्यामुळे चुकून माणूस काय करतो, सुरुवातीला नाकाने हवा घ्यायचा प्रयत्न करेल, त्याच्यात पाणी जाईल, घुस वाटल्यासारखं होईल. घाबरायचं नाही, असा साईन करायचा. आता वर घे. एकदा का तुम्ही पुन्हा तिथे बघायचं, एकदा का तुमचं ब्रिथिंग व्यवस्थित झालं की हा साईन करायचा ओके. असं ज्यावेळी करणार त्यावेळी तुम्ही जॅकेटमध्ये हवा काढणार आणि हळूहळू खाली घेऊन जाणार. खाली जाऊन तिथे व्हिडिओ शूटिंग करणार, कोरल एरिया फिरून वापस करून तिथे घेऊन येणार. ओके. इथे प्रॅक्टिस करून घेता येते पहिले. आतमध्ये न्यायच्या आधी थोडी प्रॅक्टिस करतात. काही काही लोकांना भीती वाटते ना, तर नाही नाही म्हणतात. त्याच्यामध्ये 2 टाईप आहे, शालो आणि डीप. डीपमध्ये थोडं आतमध्ये घेऊन जातात आणि शालोमध्ये फक्त वरती 2-3 फूटच दाखवतात. भाऊजी तुम्ही तसेच डुबता, तुम्हाला वेटची गरज नाही. टेन्शन मधले ना, यू कॅन डू इट. अजून आमचा नंबर नाही आलाय, वेटिंगवर आहे. आता हे 2-3 जण झाले की आम्ही जाऊ. मग आले आले हे आले टायगर फिश भरपूरच आहेत. अरे बापरे, किती छान आहे तिकडे गेली. होय, चिवडा टाकला, चिवडा. हा वेगळाच मासा आहे. मोठी आहे ना. हा हलवा सारखा दिसतो तो, काळा काळा. काही तुम्हाला रिअल मध्ये दिसणार आहे सगळे खाली. आता पूर्वाचा नंबर आहे, जाते आता पहिल्यांदाच. तिने कधी केलं नाही स्कूबा डायव्हिंग. ती बघा वेट बांधले कमरेला. आता ऑक्सिजन पूर्वा गेली आता आतमध्ये, थोडं प्रॅक्टिस करते, मग जाईल आतमध्ये. ताई पण जाते खाली. पण आतमध्ये खूप सुंदर नजारा असतो. भूषण अब 13 नंबर आहे, डरना मत. मस्त, 1 नंबर, जमलं पूर्वजाला.
ट्राय केल्यावर मस्त लागतात पण हे. झालं आमचं स्कुबा डायव्हिंग. आता आम्ही रिटर्न जातोय.